नारायणगावात समाजसेवेत अग्रेसर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सूरज वाजके यांच्या पुढाकारानं कथित अन्न भेसळयुक्त आईस्क्रीम कारखान्यावर धाड टाकण्यात आली। यावेळी 14 नंबरचे अनेक जागरूक नागरिक उपस्थित होते। 14 नंबर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे समाजसेवक सूरज वाजगे यांच्या पुढाकारातून एका आईस्क्रीम पार्लर कारखान्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या कारवाई दरम्यान कथित अन्न भेसळीसाठी वापरले जाणारे हानिकारक रसायने, कृत्रिम रंग आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आलं। तसंच कारवाईच्या वेळी कारखानदार आणि काही कामगार घटनास्थळावरून फरार झाल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित शासकीय यंत्रणांकडून सुरू असून अन्न भेसळयुक्त उत्पादन तयार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते। सर्वांना जय शिवराय। आपण आहोत 14 नंबर या ठिकाणी। आपण पाहतो इथे एक डुप्लिकेट आईस्क्रीम बनवणारा कारखाना या ठिकाणी सगळ्या तरुणांच्या जागरूकतेमुळे या ठिकाणी पकडला गेला आहे। इथले सगळे वर्कर मालक जे होते ते सगळे पळून गेले। परंतु इथं आल्यानंतर मला 14 नंबरच्या सगळ्या सहकारी मित्रांनी फोन केला आणि सतीश बोरा असतील, बापू असतील, निलेश शेटा असतील, या सगळ्यांनी फोन केला। इथं आल्यानंतर आम्ही परिस्थिती पाहिली। खरं धक्कादायक परिस्थिती। इथं आईस्क्रीम इतक्या प्रमाणात बनते, परंतु इथं दुधाचं एक पण टिपका नाही। इथं सगळे केमिकल आहेत। हे तुम्ही पाहता सगळे लिक्विड आहेत। हे डिटर्जंट फेस करण्यासाठी, दूध तयार करण्यासाठी हे डिटर्जंट लिक्विड बघा तुम्ही। इथं सगळा कारखाना पाहिल्यानंतर सगळं लिक्विड डिटर्जंट सगळ्या अशा पद्धतीने केमिकल घातक एशियन पेंटचा वापर केला आहे रंगासाठी। म्हणजे इतकं हे धक्कादायक आहे। आणि ह्या आईस्क्रीमचं जास्त लहान मुलं विशेषतः खातात, कारण ही मावा कुल्फी। इथं आल्यानंतर आम्ही मावा कुल्फी मागाशी पाहिली। ही संचिता कुल्फी नावाने, संचिता कुल्फी हा ब्रँड आहे। हा जर ब्रँड कुठल्या दुकानात असेल तत्काळ या सगळ्या कुल्फ्या हे दुकानदारांना ज्यांना माहीत नाही त्यांनी तत्काळ या कुल्फ्या सगळ्या फेकून द्याव्या। आणि अशा नाराधामांवर खरं तर कडक कारवाई त्या ठिकाणी एफडीएचे लोक या ठिकाणी उपस्थित होणार आहे। परंतु आमची विनंती जुन्नर तालुक्यातील सगळ्या नागरिकांची, अशा लोकांना तुम्ही अजिबात सोडू नका। यांना अशी फाशी शिक्षा दिली पाहिजे अशा लोकांना, कारण हे लोकांची जीविताशी खेळतात। हे विष कालावत आहे प्रत्येकाच्या अन्नात। आज लहान लेकरं 5-10 रुपयाला आईस्क्रीम घेतात, 10 रुपयाला, आणि आवडीने खातात। आणि अशा परिस्थितीत जर हे अशा केमिकलचा वापर केला असेल, अहो कॅन्सरचे जे आजार वाढलेत, आज लहान मुलांमध्ये पण आजार इतके गंभीर झाले। त्याचं कारण असं आहे, आज कळते आम्हाला हे। इथं पाहिल्यानंतर एकही गोष्ट आईस्क्रीम मध्ये जे पाहिजे नव्हती, मला तर साखर पण नाही, साखर नाही, दूध नाही। जे लहानपणापासून आम्ही ऐकलंय की दूध आणि साखरेपासून आईस्क्रीम तयार होते, हे तर कुठं दिसलं नाही। परंतु जे घातक केमिकल आहे, डिटर्जंट लिक्विड आहेत, केमिकल आहेत, ऍसिड आहे, असंच या ठिकाणी दिसून आले। आमची पुन्हाची एकदा जुन्नर तालुक्यात सगळ्या नागरिकांची मागणी आहे की 14 नंबर येथील हा जो सुरू असलेला कारखाना संचिता कुल्फी आणि आईस्क्रीम अशा नाराधामांवर कारवाई झाली पाहिजे। इथल्या तरुणांनी जी जागरूकता दाखवली, अशी जागरूकता जर सगळ्यांनी दाखवली, अशा आपल्या गावात काही असे कारखाने असतील, दूध भेसळ होत असेल, आता आपण पाहतो दूध भेसळचं अनेक त्या ठिकाणी आपण अनेक प्रकरणं रोज पाहतोय। परंतु आपल्या माध्यमातून जर असं कुठं जर होत असेल कुणाच्या माध्यमातून, तर आपण सगळ्यांनी अशी जर जागरूकता दाखवली तर असे कारखाने नक्कीच बंद पडतील। दूध भेसळीचे जे विषय आहे ते नक्कीच बंद पडतील। आता या तरुणांनी जो सतर्कता दाखवली, अशी सगळ्यांनी दाखवावी, माझी या निमित्तानं विनंती आहे। आणि 14 नंबर येथील ह्या कारखान्यावर तातडीने कारवाई करावी, हा कारखाना सील करावा। आणि याचे जे ब्रँड जे विकले गेलेत, या ठिकाणी जे ब्रँड विकले गेले आम्ही जे वारंवार दाखवतो, त्याचं कारणच असे कारण ही लहान मुलं खाणार आहे। हे तत्काळ सगळ्यांनी हे ब्रँडचं सगळं फेकून द्यावे, अशी माझी या निमित्तानं विनंती आहे। धन्यवाद। मुख्य संपादक अय्यूब शेख, तेज तुफान न्यूज, नारायणगाव। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।